विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण व्यक्तिगत नियंत्रणामधील संवेदित नियंत्रण म्हणजे काय, संवेदित नियंत्रणाचे फायदे कुठले आहेत आणि त्यानंतर चुकीचे संवेदन आणि विस्मयायोजन हा मुद्दा आपण सुरू केला होता। या चुकीच्या संवेदनामध्ये संपादित असहाय्यता हा मुद्दा जो आहे तो आपण बघितला होता। संपादित असहाय्यता म्हणजे व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरील दुर्घटनांच्या मालिकेमुळे शिकण्यात आलेली असमायोजनात्मक निष्क्रियता। म्हणजेच काय की व्यक्तीच्या जीवनामध्ये एका पाठोपाठ एक अशा नकारात्मक घटना घडल्या किंवा त्याच्या हातात नसणाऱ्या गोष्टी घडल्या, यामुळे व्यक्तीमध्ये निराशावाद निर्माण होतो आणि व्यक्ती पुढच्या काळामध्ये कुठलेही वर्तन करायला तयार होत नाही किंवा ती निष्क्रिय राहते आणि त्या निष्क्रियतेलाच काय म्हटलं जातं, संपादित असहाय्यता। म्हणजे आपण आता या परिस्थितीमध्ये काय करू शकत नाही असं त्या व्यक्तीला वाटणं म्हणजेच त्याची संपादित असहाय्यता होय। तर या संपादित असहाय्यतेबद्दल आपण थोडी माहिती घेतलेली आहे, तर याचीच पुढं माहिती आपल्याला बघायची आहे। सेलिगमन यांच्या मते व्यक्ती जीवनातील वाईट घटना, दुर्धर प्रसंग, आकस्मिक निर्माण होणारे संकट किंवा आपत्ती या प्रत्यक्षपणे संपादित असहाय्यता निर्माण करीत नाहीत, तर घडणाऱ्या घटनांचा व्यक्ती कसा अर्थ लावते हे अधिक महत्त्वाचे आहे। म्हणजेच काय की संपादित असहाय्यता जी आहे ही घटनांमुळे निर्माण होत नाही किंवा प्रसंगांमुळे निर्माण होत नाही, तर ही संपादित असहाय्यता जी आहे ती व्यक्ती त्या विशिष्ट घटनांचा अर्थ कसा लावते त्यावर ते अवलंबून असतं। व्यक्तीचं स्पष्टीकरण शैली बऱ्याचदा परिस्थितीवरील नियंत्रण सोडून देण्यास जबाबदार असते। विविध घटनांचे स्पष्टीकरण करण्याची शैली ही 3 प्रकारची असते। एक म्हणजे टिकाऊपणा, म्हणजे नेहमी असंच घडणार। दुसरं म्हणजे सार्वत्रिकता, या घटनेमुळे सर्व काही बर्बाद झाले। आणि 3 म्हणजे आंतरिक, हे माझ्याच बाबत घडले। आलं लक्षात? म्हणजेच काय की घटनांचं जे स्पष्टीकरण आहे ते व्यक्ती 3 प्रकारे करू शकते। एक म्हणजे टिकाऊपणा। टिकाऊपणा म्हणजे काय, तर ही घटना जी ही नेहमी अशीच घडणार आहे, म्हणजे ही परमनंट घटना आहे, यामध्ये आपण काय बदल करू शकत नाही। दुसरं म्हणजे सार्वत्रिकता। सार्वत्रिकता म्हणजे काय की ही घटना सर्वत्रच घडते आणि ह्या घटनांमुळे सगळंच काहीतरी बर्बाद किंवा नुकसान झालेलं आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आंतरिक, म्हणजे हे जे घडलेलं आहे हे माझ्याच बाबत घडलेलं आहे। तर अशा 3 प्रकारे आपण त्याचं स्पष्टीकरण करत असतो आणि मग ह्या स्पष्टीकरणातूनच मग संपादित असहाय्यता जी आहे ती संपादित असहाय्यता निर्माण होत असते। अशा वाईट घटनांनी व्यक्तीच्या संपादित असहाय्यतेमुळे व्यक्ती परिस्थितीला शरण जाते आणि आपले नियंत्रण गमावते। हे जीवनातील नियंत्रण गमावणे म्हणजे अपरिपक्वतेचे आणि हलक्या दर्जाच्या प्रतिक्रियांचे लक्षण होय। म्हणजे हे जे नियंत्रण गमावणं आहे आणि संपादित असहाय्यता जे आहे, ह्या संपादित असहाय्यता म्हणजे हे एकदम अपरिपक्वतेचं लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल। ज्या ज्यावेळी संकट येतील त्यावेळी व्यक्ती याच प्रकारचे वर्तन करून आपल्यातील सर्व नियंत्रण गमावून बसणार हे निश्चित। अशा घटनांनी नियंत्रण गमावल्यामुळे किंवा व्यक्तीच्या संपादित असहाय्यतेमुळे आजार, निराशा, शैक्षणिक अपयश, अकाली मृत्यू, उदासीनता इत्यादी परिणामांना देखील तोंड द्यावे लागते। म्हणजे संपादित असहाय्यतेमुळे आणखी जे इतर बदल होत आहेत जीवनामध्ये तर ते देखील नकारात्मक घडत आहेत असं आपल्याला बघायला मिळेल। व्यक्तीचे दुसरे टोक म्हणजे सर्व काही माझ्या हाती आहे असा विश्वास बाळगणाऱ्या व्यक्ती। म्हणजे सगळं माझ्या काय हातात आहे, म्हणजे पहिल्या आता व्यक्ती ज्या बघितल्या त्या की माझ्या हातात काहीच नाही, आणि दुसऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं काय मत असतं की सर्व काही माझ्या हातात आहे। या व्यक्ती अशा समजुतीत असतात की आपल्या जीवनावर आपले खूप पूर्णपणे नियंत्रण आहे। बऱ्याच वेळा असेही घडते की काही व्यक्तींची पात्रता नसतानाही अनेक चांगल्या गोष्टींचे श्रेय आपल्याकडे घेतात आणि स्वआदर वाढवून घेतात। याबाबत व्यक्तीचा आणखी एक प्रकार म्हणजे आभासात्मक नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्ती होत। आभासात्मक नियंत्रण, आता पहिला प्रकार झाला की काहीच माझ्या हातात काहीच नाही। दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कसं की सर्व काही माझ्या हातात आहे। आणि तिसरा एक प्रकार यामध्ये निर्माण झालेला आहे तो म्हणजे आभासात्मक नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्ती। आता आभासात्मक नियंत्रण म्हणजे काय, तर आभासात्मक नियंत्रण म्हणजे योगायोगाने घडणाऱ्या गोष्टींवर किंवा घटनांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो असा व्यक्तीचा चुकीचा विश्वास। म्हणजे ज्या गोष्टी अचानक घडतात, योगायोगाने घडतात, तर अशा घटनांवर देखील आपण नियंत्रण ठेवू शकतो असा जो व्यक्तीचा चुकीचा जो विश्वास आहे त्यालाच काय म्हटलं जातं, आभासात्मक नियंत्रण असं म्हटलं जातं।
बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या आयुष्यात योगायोगाने काही चांगल्या घटना घडतात. उदाहरणार्थ लॉटरी लागणं किंवा परदेश दौऱ्यासाठी अचानक संधी मिळणं, नोकरीमध्ये चांगल्या हुद्द्यावर अचानक बढती मिळणं वगैरे. तर या घटना कोणतेही प्रयत्न न करता आणि आकस्मिक घडतात. या घटनांवर कोणाचे नियंत्रण नसते, पण आपल्यामुळेच ही संधी मिळाली असा चुकीचा विश्वास या व्यक्तींना असतो आणि म्हणून याला आभासात्मक नियंत्रण असा शब्द वापरला आहे किंवा अशी संकल्पना वापरलेली आहे. ज्या व्यक्तींना आपल्या सभोवतालच्या वातावरणात घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण असावे असे वाटते, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते, अशांचे नियंत्रण हे आभासात्मकच असते. लक्षात, म्हणजे ज्या व्यक्तींना आपल्या सभोवताली घडणाऱ्या ज्या घटना आहेत या घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण असावे असे वाटते, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते, पण प्रत्यक्षात त्यांचं त्याच्यावर नियंत्रण नसतं. तर अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा गोष्टीलाच आभासात्मक नियंत्रण असं म्हटलं जातं. संपादित असहायतेचा नेमका उलट प्रकार इथे असतो. संपादित असहायतेमध्ये व्यक्ती नियंत्रण सोडून देतात, तर आभासात्मक नियंत्रणामध्ये आपले कोणतेही नियंत्रण नसताना ते आहे अशी चुकीची समजूत करून घेतात. या संदर्भात टाईप अ तणाव लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे उदाहरण घेता येईल. टाईप अ व्यक्तींना नियंत्रणाची अतिशय गरज असते. सर्व काही आपणच करावे किंवा आपल्यामुळेच सर्व काही व्हावे अशी त्यांची अपेक्षा असते. ज्या ज्या चांगल्या घटना घडतील त्या सर्व माझ्यामुळेच घडलेल्या आहेत असे सांगण्याची त्यांची इच्छा असते, पण आयुष्यातील एखाद्या वाईट घटनेमुळे त्यांच्या अपेक्षांचा पूर्ण भंग होतो. त्यामुळे टाईप अ व्यक्ती निराशा, असमाधान अनुभवतात, कारण त्यांच्यामध्ये नियंत्रणाबद्दल असलेल्या गैरवाजवी अपेक्षा होत. म्हणजे ह्या संपादित असहायतेमध्ये 3 प्रकारच्या व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे आपलं परिस्थितीवर नियंत्रणच नाही असं समजणाऱ्या व्यक्ती. दुसऱ्या व्यक्ती म्हणजे परिस्थितीवर आपलं पूर्ण नियंत्रण आहे किंवा ज्या सगळ्या घटना घडत आहेत त्याच्यावर आपलं पूर्ण नियंत्रण आहे अशा समजणाऱ्या व्यक्ती. आणि तिसरं म्हणजे की आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे असं वाटणं. आलं लक्षात. पण ते कसं असतं, ते आभासी नियंत्रण असतं. म्हणजे प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते, पण यांना मात्र वाटत असते की आपलं नियंत्रण त्या परिस्थितीवर असलं पाहिजे, त्यालाच आभासी नियंत्रण असं म्हटलं जातं. आणि अशा या 3 प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत यांच्यामधून संपादित असहायता निर्माण होते असं आपल्याला बघायला मिळेल. आता संपादित असहायता म्हणजेच चुकीच्या संवेदनातून निर्माण होणारी संपादनाची विचार किंवा संपादित नियंत्रण. आलं लक्षात. नियंत्रणाच्या संदर्भात चुकीचं संवेदन असणं त्यालाच संपादित असहायता आपण म्हणलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा यातलाच आहे संपादित आशावाद. संपादित आशावाद म्हणजे आता संपादित असहायता बघितलं तर याच्यापेक्षा थोडी वेगळी असणारी संकल्पना ती म्हणजे संपादित आशावाद. वास्तववादी पद्धतीने पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्याचा एक उपयुक्त मार्ग मार्टिन सेलिगमन यांनी सांगितला. वास्तववादी पद्धतीनं पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्याचा एक उपयुक्त जो मार्ग आहे तो मार्टिन सेलिगमन यांनी 1992 साली सांगितला. संपादित आशावाद या संकल्पनेतून त्यांनी तो स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते जीवनातील विविध घटना आपणास नियंत्रित करीत नाहीत. या घटनांबद्दलचा व्यक्तीचा विश्वास, समजुती, श्रद्धा, स्पष्टीकरणे, प्रतिक्रिया याच गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणजे त्यांचं काय सेलिगमनचं मत आहे की घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा आपल्यावर डायरेक्ट परिणाम होत नाही, तर आपल्या जीवनावर जो परिणाम होतो किंवा आपल्या वर्तनावर ज्याचा परिणाम होतो तो काय आहे, तर व्यक्तीचा असणारा विश्वास, व्यक्तीच्या असणाऱ्या समजुती, त्याच्या श्रद्धा, त्याचं घटनांचं स्पष्टीकरण आणि घटनाला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. सेलिगमनच्या मते संपादित आशावाद म्हणजे चांगल्या व वाईट घटना स्पष्ट करण्याचा मार्ग की जो संवेदित नियंत्रण आणि समायोजनात्मक प्रतिक्रिया वाढवतो. म्हणजे आता संपादित आशावाद म्हणजे काय बघा, तर संपादित आशावाद म्हणजे चांगल्या व वाईट घटना स्पष्ट करण्याचा मार्ग. म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या चांगल्या आणि वाईट घटना असतात ह्या चांगल्या आणि वाईट घटना स्पष्ट करण्याचा एक मार्ग आहे की ज्याला संवेदित नियंत्रण आणि समायोजनात्मक प्रतिक्रिया वाढवल्या जातात. की ज्या मार्गामुळं संवेदित नियंत्रण आणि समायोजनात्मक प्रतिक्रिया वाढवल्या जातात. म्हणजेच काय की व्यक्तीचं परिस्थितीवरचं नियंत्रण आणि त्याचबरोबरीनं समायोजनात्मक प्रतिक्रिया म्हणजे जुळवून घेण्याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या वाढवण्याचं काम हा संपादित आशावाद करत असतो. या संकल्पनेत घटनांच्या स्पष्टीकरणावर भर दिलेला आहे. घडणाऱ्या घटनांचे योग्य स्पष्टीकरण करून नियंत्रणामध्ये आणि समायोजनात्मक प्रतिक्रियामध्ये सुधारणा करणे ही याची मध्यवर्ती कल्पना आहे. या संकल्पनेमध्ये
घटनांचं स्पष्टीकरण करण्यावर भर दिलेला आहे. घडणाऱ्या घटनांचे योग्य स्पष्टीकरण करून नियंत्रणामध्ये आणि समाजनात्मक प्रतिक्रियामध्ये सुधारणा करणे ही याची मध्यवर्ती कल्पना आहे. हे उद्दिष्ट साध्य करावयाचे असेल तर व्यक्तीने तिच्या स्पष्टीकरण करण्याच्या शैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. एकंदरीत आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे स्वतःच्या संदर्भात व्यक्ती कसे स्पष्टीकरण करते हे महत्त्वाचे आहे. म्हणजे घडणाऱ्या घटनांचं स्पष्टीकरण व्यक्ती कशी करते त्यावर हा संपादित आशावाद अवलंबून आहे, लक्षात ठेवा. तर उदाहरणाचं एक दिलेलं आहे की पाण्याचा एक काचेचा ग्लास आहे आणि तो अर्धा रिकामा आणि अर्धा भरलेला आहे. अर्धा रिकामाने अर्धा भरलेला आहे असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा तुम्ही कसा विचार करताय त्या ग्लासचा, त्या ग्लासमधील पाण्याचा? आलं लक्षात? तो अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे असं म्हणणं आशावादी मानलं जातं. या उलट अर्धा ग्लास रिकामा आहे असं म्हणणं म्हणजे काय? निराशावाद आहे. लक्षात घ्या. समजते? म्हणजे अर्धा ग्लास भरलेला आहे पाण्याचा, तर तो तुम्ही त्याला काय समजताय? अर्धा ग्लास भरला आहे म्हणताय का अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणताय? तर अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे असं म्हणणं म्हणजेच आशावादी दृष्टिकोन ठेवणं आणि अर्धा ग्लास रिकामा आहे असं म्हणणं म्हणजेच काय? निराशावादी दृष्टिकोन होय. तर हा आशावादी दृष्टिकोन जर आपण ठेवला तर आपलं नियंत्रण जे आहे, संवेदित नियंत्रण किंवा व्यक्तिगत नियंत्रण आपण वाढवू शकतो. आता ह्या आशावादाचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण नेमकं कसं घेतलं जातं किंवा कसं दिलं जातं? व्यक्ती घडलेल्या घटनेचं स्पष्टीकरण कोणत्या दृष्टिकोनातून करते यावर आशावाद किंवा निराशावाद अवलंबून असतो किंवा धनात्मक आणि ऋणात्मकता अवलंबून असते. म्हणजेच व्यक्तीचे स्पष्टीकरण करण्याची शैली सुधारावी लागेल. स्पष्टीकरण करण्याच्या ऋणात्मक शैलीमध्ये जर बदल झाले तर व्यक्तीला त्रास कमी होतो. स्पष्टीकरण करण्याची शैली ऋणात्मक असेल म्हणजे निराशावादी असेल तर बऱ्याच प्रमाणात श्रद्धा, विश्वास यांना तडे जातात आणि व्यक्तींमधील संबंध बिघडतात. काही वेळेस व्यक्ती अनुकूल किंवा चांगल्या घटना देखील आशावादी किंवा निराशावादी दृष्टीने स्पष्ट करते. संपादित आशावाद यामध्ये बरेच फायदे आहेत, त्याचबरोबर धोके आहेत. आपल्या विश्वासामध्ये बदल करताना व्यक्ती अपयशाची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत असते. जर व्यक्ती खरोखर निराश असेल तर स्वतःच्या विश्वासात बदल केला पाहिजे. सतत स्वतःच्या विश्वासात बदल करावेत असे सेलिगमनचे म्हणणे नाही. परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावा आणि स्वतःच्या स्पष्टीकरणात बदल करावेत असे त्यांचे म्हणणे आहे. ज्यावेळी व्यक्ती एखाद्या घटनेमुळे जास्त निराश असते, उदासीन असते, त्यावेळी ती व्यक्ती अपयशाबद्दल स्वतःला पूर्ण दोषी ठरवते किंवा वाईट घटनांची अवास्तव जबाबदारी स्वतःवर घेते. म्हणून व्यक्तीला स्वतःमध्ये जर बदल करावायचा असेल तर तिच्या आंतरिकतेत बदल करावयास हवा आणि ती व्यक्ती तशी करूही शकते. उदाहरणार्थ, ज्यावेळी व्यक्तीची अशी धारणा असते की आपल्या अपयशाचे किंवा त्रासाचे कारण कायमस्वरूपी किंवा चिरस्थायी आहे. आलं लक्षात? उदाहरणार्थ काय दिलं आहे? ज्यावेळी व्यक्तीची अशी धारणा असते की आपल्या अपयशाचे किंवा त्रासाचे कारण कायमस्वरूपी किंवा चिरस्थायी म्हणजे आपल्याला जे अपयश निर्माण झालेलं आहे किंवा आपल्याला जो त्रास होतो आहे त्याचं कारण कसं आहे? हे परमनंट आहे, चिरस्थायी आहे, कायमस्वरूपी आहे. उदाहरणार्थ कमी बुद्धिमत्ता म्हणजे कमी बुद्धिमत्तेमुळे आपल्याला अपयश येते आणि आपली कमी बुद्धिमत्ता आपण वाढवू शकत नाही, तेव्हा त्यात बदल होणे शक्य नाही. पण त्रासाचे किंवा अपयशाचे कारण तात्कालिक असतं. आलं लक्षात? त्रासाचं किंवा अपयशाचं कारण हे कसं असतं? तात्कालिक असेल तर उदाहरणार्थ कमी प्रयत्नात यश मिळणे, त्यात व्यक्ती निश्चित बदल करू शकते. म्हणजेच काय? ज्यावेळेला अपयशाचं किंवा आपल्याला जो त्रास होतो आहे त्याचं कारण जर परमनंट असेल तर त्यामध्ये आपल्याला जास्त काही बदल करता येणार नाही. पण जर याचं कारण तात्कालिक स्वरूपाचं असेल म्हणजे उदाहरणार्थ प्रयत्न कमी केल्यामुळे आपल्याला यश मिळालेलं नाही, तर आपण तिथं प्रयत्नांची संख्या वाढवू शकतो आहे आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करू शकतो. सेलिगमनचे म्हणणे असे आहे की संपादित आशावाद म्हणजे बिनशर्त निरपेक्ष आशावाद नाही. सर्व परिस्थितीत आशावाद आंधळेपणाने बाळगावा असेही नाही. हा लवचिक आशावाद असून तो ठराविक परिस्थितीत तुलनेने अधिक बरोबर असतो. म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आशावादी असणं हे इथं सेलिगमनचं मत नाही. तर हा आशावाद कसा आहे? लवचिक आहे. म्हणजे आपल्याला एखादी घटना घडणारच नाही आहे किंवा ती आपल्या मनासारखी होणारच नाही असं असताना देखील जर आपण तिथं आशावादी राहिलो की ही बाबा आपल्या मनासारखी घडेल किंवा आपण जसं म्हणतोय तसं होईल, तर ते चुकीचं होणार आहे. आणि त्यामुळं हा आशावाद जो सेलिगमननं सांगितलेला तो कसा आहे? फ्लेक्झिबल आहे, म्हणजे लवचिक आहे. म्हणजे काही वेळेला आपण जर परिस्थिती आपल्या हाताबाहेरची असेल तर तिथं आपण आशावादी राहणं
हे चुकीचं आहे. पण जिथं परिस्थिती आपल्या हातात असते, जिथं त्रासाचं कारण जर तात्कालिक स्वरूपाचं असेल तर आपण ते कारण बदलू शकतो किंवा आपण त्यामध्ये बदल करू शकतो आणि तिथं आपण आशावादी राहू शकतो. आशावादी स्पष्टीकरण शैली खालील परिस्थितीमध्ये योग्य असू शकते. खालील म्हणजे पुढील परिस्थिती जी मी सांगतोय आता तुम्हाला, त्या परिस्थितीमध्ये योग्य असू शकते. एक, जेव्हा विशिष्ट परिस्थिती अशी असते की ज्यावेळी व्यक्तीच्या कर्तृत्वाचा संपादनाचा संबंध आहे तिथे आशावादी राहणे आवश्यक आहे किंवा फायदेशीर आहे. जिथं व्यक्तीचं कर्तृत्व दाखवायचं असतं किंवा व्यक्तीला काहीतरी संपादन करायचं असतं तर अशा ठिकाणी आपण आशावादी राहणं हे फायदेशीर असतं. उदाहरणार्थ एखादी मॅच जिंकण्यासाठी किंवा बढती मिळवण्यासाठी, परिषदेसाठी पेपर लिहिण्यासाठी हा आशावाद उपयोगी ठरतो. ताणतणावाला तोंड देणे व मनोधैर्य उच्च दर्जाचे ठेवणे हे यामध्ये अपेक्षित असतं. आलं लक्षात? म्हणजे जिथं परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण कर्तृत्व दाखवू शकतो जिथं, तर त्या ठिकाणी आपण आशावादी राहणं हे गरजेचं आहे. दुसरं आहे, ज्यावेळी व्यक्तीला मनोबल टिकून ठेवायचे असते, निराशा व निरुत्साह टाळावायचा असेल त्यावेळी धनात्मक विचार करून अनुकूल गोष्टींवर भर द्यावा, आशावादी राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला स्वतःचं मनोबल उंचावायचं असतं, निराशा टाळायची असते, तर अशा वेळी आपण आशावादी राहणं किंवा धनात्मक विचार करणं हे आवश्यक आहे. तिसरी परिस्थिती आहे, व्यक्ती जर प्रचंड तणावाखाली असेल आणि शारीरिक आरोग्य धोक्यात किंवा बिघडले असेल तर अशा परिस्थितीत आशावादी राहणं अपरिहार्य असतं. म्हणजे ज्यावेळी आपण ताणतणावामध्ये असतो, चिंताग्रस्त असतो किंवा आपलं आरोग्य जे आहे, शारीरिक आरोग्य धोक्यात आलेलं असतं किंवा बिघडलेलं असतं, तर अशा वेळी आपण आशावादी राहणं हे महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. आणि चौथी परिस्थिती अशी आहे की व्यक्तीला जर विजय संपादन करावायचा असेल तर इतरांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते, इतरांचा विश्वास संपादन करावा लागतो, म्हणून आशावादाशिवाय पर्याय नाही. तर व्यक्तीला जेव्हा विजय संपादन करायचा असतो, इतरांना प्रोत्साहन द्यायचं असतं, तर अशा वेळेला देखील आपण काय करू शकतो, आशावादी राहणं हे आवश्यक आहे. एकंदरीत याचं तात्पर्य काय, तर आशावादी राहण्याचं व्यक्तीला प्रचंड फायदे होतात. सकारात्मक किंवा धनात्मक ऊर्जा निर्माण झाल्याने आत्यंतिक तणावग्रस्त अवस्थेत देखील प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक करता येते, आरोग्य चांगले राहते, मानसिक सुख समाधान प्राप्त होते. अर्थात हा आशावाद जो आहे, हा आशावाद व्यक्तीमध्ये आपोआप येईल असे नाही, तो शिकावा लागतो, आत्मसात करावा लागतो, वेळ प्रसंगी त्याचे प्रशिक्षण देखील घ्यावे लागते. म्हणजे आशावादी राहणं हे सहज शक्य नाही, लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला वेळ प्रसंगी तो आशावाद इतरांकडून शिकावा लागतो, त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्याचं अध्ययन करावं लागतं. आलं लक्षात? लहानपणापासूनच पालकांनी आपल्या मुलांसमोर स्वतःच्या वर्तनातून आदर्श निर्माण करावे, कोणत्या प्रसंगी काय करावे, काय करू नये याचे मार्गदर्शन करावे, मुलांच्या वर्तनात वेळोवेळी सुधारणा घडवून आणाव्यात, सूचना द्याव्यात. लक्षात ठेवा, शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी वयाची, वेळेची कोणतीही अडचण असत नाही. म्हणजे ही जी संपादनाची, आशावादी राहण्याची जी प्रक्रिया आहे ही आयुष्यभर आपल्या चालणार आहे. याला वेळेचं बंधन नाही किंवा वयाचं देखील बंधन नाही, हे लक्षात ठेवा. पण पालकांनी लहानपणापासूनच जर मुलांवर आशावादी राहण्याचे जर तसे संस्कार केले किंवा आपल्या वर्तनातून त्यांना दाखवलं की आपण आशावादी कसं राहू शकतो, तर मुलं जे आहेत ते आत्मसात करू शकतात आणि मुलं पुढच्या काळामध्ये देखील आशावादी राहू शकतात आणि कुठल्याही समस्येमध्ये, कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी ते आशावादी राहून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. काही वेळा आशावादी दृष्टिकोन ठेवून उपयोग होत नाही, त्याचे काही धोके आहेत. खालील परिस्थितीत आशावादी स्पष्टीकरण शैली निरुपयोगी ठरते. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे परिस्थिती बघितली तर त्या परिस्थितीमध्ये आशावादी राहणं हे गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं किंवा फायदेशीर असतं. पण काही परिस्थितीमध्ये आपल्याला आशावादी राहता येत नाही. तर त्या परिस्थिती कुठल्या, तर त्या परिस्थिती बघा कुठल्या आहेत. तर पहिली परिस्थिती आहे, जर व्यक्तीने आपल्या डोळ्यांसमोर ठेवलेल्या उद्दिष्टांमध्ये जोखमीच्या आणि अनिश्चिततेच्या भविष्याचे व्यवस्थापन केले असेल, अशा वेळी आशावादी दृष्टिकोन निरुपयोगी ठरेल. म्हणजे व्यक्तीने उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे आणि उद्दिष्ट समोर ठेवल्यानंतर तिथं त्यानं त्या उद्दिष्टामध्ये येणारे जे अडथळे आहेत, जे धोके आहेत किंवा ज्या अनिश्चितता आहे, तर त्याचं जर आधीच मॅनेजमेंट जर केलं असेल तर तिथं मग आशावादी दृष्टिकोन निरुपयोगी ठरेल. दुसरा आहे, ज्या व्यक्तीचा भविष्यकाळ हा अंधुक आहे, त्यामध्ये प्रगती होणे शक्य नाही, अशा व्यक्तींना सल्ला देण्याचा उद्देश असेल तर अशावेळी सुरुवातीला आशावाद उपयोगी नाही. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा भविष्यकाळ हा अंधकारमय असेल, त्यामध्ये त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये प्रगती करणं जर शक्यच नसेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीला आपण आशावादी राहा असं म्हणणं हे जास्त काय फायदेशीर ठरत नाही सुरुवातीला. ओके.
तिसरी परिस्थिती आहे, ज्यावेळी इतरांना त्रास होत असतो त्यावेळी त्यांना सहानुभूती दाखवावी असे वाटते, अशा वेळी सुरुवातीला आशावाद निरुपयोगी ठरतो. पण आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्यानंतर, सद्भावना वाढल्यानंतर आशावादाचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती कठीण प्रसंगामध्ये असते किंवा दुःखद प्रसंगामध्ये असते, अशा वेळेला आपण तिला सहानुभूती दाखवावी आपल्याला असं वाटतं. पण अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये तिला आशावादी राहा किंवा आशावाद राहा असं सांगणं किंवा त्या व्यक्तीनं आशावादी राहणं हे निरुपयोगी ठरते. पण त्या व्यक्तीचा ज्यावेळेला आत्मविश्वास वाढतो, सद्भावना वाढते, त्यावेळेला या आशावादाचा उपयोग मात्र तिला होऊ शकतो. आशावाद न बाळगण्याचे एक महत्त्वाचे तत्त्व असे की पहिल्यांदा अपयश आल्यानंतर त्याचे मूल्य किंवा किंमत किती असेल हे ठरवणे आवश्यक असते. म्हणजेच काय की आशावादी आपण ज्यावेळेला राहत असतो, आशावाद आपण ज्यावेळेला बाळगत असतो, त्यावेळेला आशावाद बाळगत असताना किंवा आशावाद न बाळगत असताना आपल्याला एक महत्त्वाचं तत्त्व असं असतं की पहिल्यांदा अपयश आल्यानंतर त्याचं मूल्य किंवा त्याची किंमत किती असेल हे ठरवणे आपल्याला आवश्यक असते. तरच आपण आशावादी राहतो आहे की निराशावादी राहतो आहे हे तिथे ठरत असतं. उदाहरणार्थ मद्यपान करून गाडी चालवणे. आता मद्यपान करून गाडी चालवल्यानंतर आपण आशावादी राहू शकतो का? कारण तिथं आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त असते. याउलट अपयश आल्यानंतर त्याची किंमत छोटी किंवा कमी असेल तर आशावाद उपयोगी पडतो. आलं लक्षात? पण जर अपयश आल्यानंतर म्हणजेच काय की आपल्याला अपयश येणार आहे असं माहीत असल्यानंतर पण त्या अपयशाची किंमत जी आहे ती कमी असेल तर मग तिथं आपण आशावादी राहू शकतो. अपयशाची किंमत जर कमी असेल तर आपण तिथं आशावादी राहू शकतो. पण अपयशाची किंमत जर मोठी असेल तर आपण तिथं आशावादी राहणं बरोबर होणार नाही. उदाहरणार्थ एखाद्या विक्रेत्याला एका ग्राहकाला माल खपवण्यास अपयश आले तरी तो तितक्याच चिकाटीने आशेने दुसऱ्या ग्राहकाला वस्तू घेण्याविषयी विनंती करेल. कारण थोडा वेळ दुसऱ्या ग्राहकासाठी खर्च झाला तरी त्यामध्ये फार जबाबदारी नसते. म्हणजेच काय इथं लक्षात घ्या की अपयशाचा जो परिणाम आहे, अपयशाचा परिणाम हा जास्त किमतीचा असेल, जास्त मौल्यवान असेल तर मग तिथं आपण आशावादी राहणं बरोबर होणार नाही. याउलट अपयशाचं जी किंमत आहे त्या अपयशाची किंमत जर छोटी असेल, मूल्य कमी असेल तर आपण तिथं आशावादी राहू शकतो. कारण त्या कमी मूल्यामुळे आपण ते जे मूल्य किंवा ते जे नुकसान आहे ते आपण इतर ठिकाणी भरून काढू शकतो. थोडक्यात प्रत्येक व्यक्ती ही कमी जास्त प्रमाणात आशावादी असतेच. प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये हा आशावाद दिसून येतो. आशावादामध्ये व्यक्तिगत भिन्नता दिसून येते. प्रत्येकजण आशावादी असणे आवश्यक असते. पण अवास्तव आशावाद बाळगणे ही घटना देखील व्यक्तिविकासाला घातक ठरते. त्यामुळे अपेक्षित यश मिळत नाहीच, शिवाय पदरी निराशा देखील येते. लक्षात म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही आशावादी असते, आशावादी जगण्याचा प्रयत्न करत असते किंवा आशावादी राहण्याचा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला हा आशावाद बाळगणं काही वेळेला आपल्याला घातक ठरू शकतं किंवा आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. आणि त्यामुळं आपल्याला मग यश तर मिळतच नाही पण काही वेळेला निराशा देखील स्वीकारावी लागते. आलं लक्षात? आणि त्यामुळं आशावाद ही कशी आहे, हे आशावाद फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे, लवचिक असणं गरजेचं आहे. कोणत्या ठिकाणी आशावाद बाळगायचा आणि कोणत्या ठिकाणी आशावाद बाळगायचा नाही हे प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं पाहिजे. त्याची जी किंमत आहे ती किंमत किती आहे त्यावर ते आपल्याला काय होऊ शकतं, म्हणजे अपयशाची किंमत किती आहे त्याच्यावर आपला आशावाद आपण राहायचं की नाही राहायचं हे आपण ठरवू शकतो. आणि शेवटचा यातला मुद्दा या पहिल्या मुद्द्यामधला व्यक्तिगत नियंत्रणामधला संरक्षणात्मक निराशावाद. आता संपादित आशावाद बघितला आपण, त्यानंतर त्याच्याच उलट असणारी जी विरुद्ध असणारी जी संकल्पना आहे ती म्हणजे संरक्षणात्मक निराशावाद. तर संरक्षणात्मक निराशावाद म्हणजे काय बघा, दैनंदिन जीवनात अनेकदा आपणास काही छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात. व्यक्तिमत्वात निर्णय घेण्याची पात्रता ही विकसित व्हावी लागते. रोजच्या जीवनात प्रत्येक किंवा अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक काम किंवा कृती करताना काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. म्हणून व्यक्तिजीवनात निर्णय प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आलं लक्षात? म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे निर्णय जे आहेत ते निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय प्रक्रियेला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण कधीकधी रिट्रीट इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स या म्हणण्यानुसार आयुष्यात माघार घेता येणे हेही महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे आपण प्रत्येक वेळी निर्णय घेऊन धाडसानं पुढे जाण्यापेक्षा काही वेळेला काही परिस्थितीमध्ये आपण माघार घेणं हे देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. प्रत्येक प्रसंगाला धाडसाने सामोरे जावे हे जरी खरे असले तरी कोठे थांबले पाहिजे, केव्हा थांबले पाहिजे किंवा माघार घेतली पाहिजे
याचाही विचार करावा लागतो. अत्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रयत्न करूनही त्यामध्ये यश मिळत नसेल तर माघार घेणे उपयुक्त ठरते. आलं लक्षात. आणि ह्यालाच काय म्हणलं तर संरक्षणात्मक निराशावाद असं म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. पुढे येणारच आहे संरक्षणात्मक निराशावाद, नेमकं ते काय. म्हणजे लक्षातही झालं की आपण प्रत्येक वेळेला आशावादी राहून पुढं जाणं हे काय बरोबर होणार नाही. काही वेळेला आपल्याला जर परिस्थिती तशी बिकट असेल, कठीण असेल आणि आपण त्यावर मात करू शकत नाही असं ज्यावेळेला आपल्याला वाटतं, त्यावेळेला आपण तिथून त्या परिस्थितीमधून माघार घेणं हे देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. अत्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रयत्न करूनही त्यामध्ये यश मिळत नसेल तर माघार घेणे उपयुक्त ठरते. आपण ती गोष्ट पूर्ण करू शकणार नाही, त्याचा पाठपुरावा करणे आपल्याला जमणार नाही, कितीही प्रयत्न केले तरी अपयश येणार, अशी मनाची पूर्वतयारी करून ठेवणे म्हणजे संरक्षणात्मक निराशावाद होय. लक्षात. आता संरक्षणात्मक निराशावाद म्हणजे काय लक्षात घ्या की आपण ती गोष्ट पूर्ण करू शकणार नाही, आपण ती गोष्ट पूर्ण करू शकणार नाही, त्याचा पाठपुरावा करणे आपल्याला जमणार नाही, कितीही प्रयत्न केले तरी अपयश येणार, अशी मनाची पूर्वतयारी करून ठेवणे म्हणजे संरक्षणात्मक निराशावाद होय. म्हणजे आपण किती जरी प्रयत्न केले तरी देखील आपण या परिस्थितीमध्ये यशस्वी होणार नाही किंवा आपल्याला त्यामध्ये अपयश येणार, अशी मनाची जी तयारी करून ठेवणं त्यालाच संरक्षणात्मक निराशावाद असं म्हटलं जातं. आणि हा निराशावाद कशासाठी आपण बाळगलेला असतोय? संरक्षण करण्यासाठी. कारण आपल्याला माहीत झालेलं असतं की आपण आता इथं कितीही प्रयत्न केले, कितीही काय जरी केलं तरी आपल्याला यश मिळणार नाही आहे. आणि मग अशी मनाची पूर्वतयारी करून ठेवणं की आपण कितीही प्रयत्न केले तर आपल्याला अपयश येणार, तर यालाच संरक्षणात्मक निराशावाद असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या निराशावादाने आपण आपल्या स्वतःचे रक्षण करू शकतो. आता हा निराशावाद का महत्त्वाचा आहे तर यामुळे आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. एखाद्या मोठ्या धोक्यापासून, नुकसानीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. वास्तवाचे भान ठेवता आल्याने, परिस्थिती ओळखून हेतुता माघार घेतल्याने भविष्यातील नैराश्यावर मात करू शकतो. म्हणजे मोठ्या अपयशापासून जर बचाव करायचा असेल किंवा मोठ्या धोक्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्याला संरक्षणात्मक निराशावाद आपल्याला फायद्याचा ठरतो. आपल्याला यश मिळणार नाही, यश मिळवणे खूप कठीण आहे, अशा प्रकारे कमीत कमी अपेक्षा ठेवणे व प्रतिकूल तेच घडेल अशी बैठक तयार करून घेणे हे संरक्षणात्मक निराशावादाचे लक्षण मानले जाते. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला काय की यश मिळवणे इथं खूप अवघड आहे आणि इथं मग आपण कमीत कमी अपेक्षा ठेवणं आणि प्रतिकूल घडणार आहे अशी मनाची बैठक तयार करून ठेवणं ह्यालाच संरक्षणात्मक निराशावाद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, परीक्षेला सामोरे जाण्यासाठी माझा पुरेसा अभ्यास झालेला नाही. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की MPSC UPSCचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत तर ते अभ्यास जर त्यांचा झाला असेल किंवा त्यांना खात्री असेल की बाबा आपला अभ्यास झालेला आहे तरच ते काय करतात, परीक्षा देतात किंवा अटेम्प्ट देतात. लक्षात ठेवा. आणि जर त्यांचा अभ्यास झाला नसेल तर मग ते अटेम्प्ट देत नाहीत, कारण त्यांना अटेम्प्टची मर्यादा असते. किती प्रयत्न परीक्षा द्यायची आहे तर त्याच्या तिथं मर्यादा असते आणि त्यामुळे ते आपला प्रयत्न किंवा आपला अटेम्प्ट वाया जाऊ नये यासाठी काय करतात की पुरेसा अभ्यास झाला असेल तरच मग ते परीक्षेला जातात. आणि जर पुरेसा अभ्यास नाही झाला तर परीक्षेला जाण्याचं टाळतात. त्यालाच संरक्षणात्मक निराशावाद असं म्हणलेलं आहे. एखादी वाईट गोष्ट घडू नये यासाठी मी आवश्यक ते प्रयत्न करीत नाही, मी नेहमी अपयशाचा अगोदर विचार करतो. असा विचार करण्याचे काय फायदे होतात? म्हणजे आपण काही लोक असे असतात की ते नेहमी पहिल्यांदा कशाचा, अपयशाचा विचार करतात की बाबा हे जर घडलं नाही, म्हणजे आपण तर करायचं तर आहे पण हे समजा झालं नाही चुकून तर काय करायचं, किंवा ते जर अपयश आपल्याला आलं तर मग काय करायचं, तर हा अपयशाचा विचार पहिल्यांदा करणारे लोक असतात. पण ते काही वेळेला फायद्याच त्यांना ठरत असतं. भविष्यातील अपयशाला आपण रोखू शकतो, नैराश्य कमी करू शकतो. अगोदरच मानसिक तयारी करण्याने दुःखाची तीव्रता कमी करता येते. लक्षात. म्हणजे आपण काय करू शकतो की असा विचार केल्यामुळे काय होतं फायदे, तर भविष्यातील अपयशाला आपण थांबवू शकतो. आपलं नैराश्य जे येणार आहे, अपयश आल्यानंतर जे नैराश्य येतं तर ते नैराश्य आपण कमी करू शकतो. अगोदरच मानसिक तयारी करण्यामुळं काय होतं की जे दुःख होणार आहे आपल्याला अपयशामुळं किंवा ते उद्दिष्ट पूर्ण न करता आल्यामुळं, तर त्या दुःखाची तीव्रता आपल्याला कमी करता येते. संभाव्य चिंता, ताणतणाव यापासून मुक्ती मिळवता येते. म्हणजे पुढच्या काळामध्ये येणारे जे ताणतणाव आहेत किंवा चिंता जी निर्माण होत आहे तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळवता येते. यशाच्या अपेक्षा न ठेवल्याने अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही. आणि मग जर आपण यशाच्या अपेक्षा जर ठेवल्या असेल आणि यश नाही मिळालं तर जे आपल्या अपेक्षाभंग होणार आहे तर त्या अपेक्षाभंगामुळे होणारं जे दुःख आहे ते दुःख आपल्याला टाळता येतं. म्हणजेच हे काय, संरक्षणात्मक निराशावादाचे हे अनेक फायदे आहेत असं आपल्याला बघायला मिळेल. संरक्षणात्मक निराशावाद उपयुक्त ठरतो का, तर हा प्रश्न आपल्यासमोर पुन्हा निर्माण होईल की संरक्षणात्मक निराशावाद उपयुक्त
ठरतो का? तर या प्रश्नाचे उत्तर अर्थातच होय किंवा नाही असे देता येणार नाही. अशा निराशावादाचे काही फायदे होतात तर काही तोटे होतात. म्हणजे निराशावाद हा जो संरक्षणात्मक निराशावाद आहे प्रत्येक वेळेला फायद्याचा ठरेलच असं काय आपल्याला निश्चित सांगता येत नाही. तर याचे काही फायदे पण होतात आणि काही तोटे पण होतात. कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हा संरक्षणात्मक निराशावाद स्वीकारायचा तर ते आपण ठरवायचं आहे. निराशावादाचे धोरण आपण किती, केव्हा व कसे वापरतो यावर फायदा तोट्याचा हिशोब अवलंबून असतो. परिणामांची तीव्रता, दाहकता बघूनच याबाबत निर्णय घ्यावा लागतो. अर्थात हात दाखवून अवलक्षण कशाला या न्यायाने निर्णय घ्यावा. म्हणजे आलं लक्षात. म्हणजे आपण हे प्रत्येकानं स्वतः ठरवणं गरजेचं आहे की बाबा आपण या परिस्थितीमध्ये या प्रसंगामध्ये आपण संरक्षणात्मक निराशावाद स्वीकारायचा का संपादित आशावाद स्वीकारायचा. आलं लक्षात. तर ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. संरक्षणात्मक निराशावादाची आपल्याला किंमत चुकती करावी लागते. भावनिक व मानसिक पातळीवर अशा निराशावादामुळे हानी पोचते. म्हणजे काही वेळेला ह्या संरक्षणात्मक निराशावादामुळं काय होतं की आपल्याला त्याचा भावनिक आणि मानसिक पातळीवर आपली हानी होताना दिसते. वारंवार निराशावाद वापरल्याने सुख समाधान कमी होते. म्हणजे पुन्हा पुन्हा जर आपण निराशावादी दृष्टिकोन जर ठेवला तर त्यातून मग काय होतं की सुख समाधान आपलं कमी होतं. आपणच आपल्या नजरेतून उतरतो. आपला आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वासाबरोबरच सेल्फ रिस्पेक्ट जो आहे म्हणजे स्वादर, तो स्वादर देखील कमी होतो. आपला आत्मसन्मान कमी होतो. तात्पुरत्या स्वरूपात चिंता कमी होते हे जरी खरे असले तरी एकूणच दीर्घकाळात चिंता, ताणतणाव यामुळे व्यक्तिमत्वाचे संतुलन बिघडते. आणि जर मग पुन्हा पुन्हा जर आपण हा संरक्षणात्मक निराशावाद जर स्वीकारला तर त्यातून काय होतं की आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात चिंता कमी झाली असं वाटतं, पण पुढच्या काळामध्ये दीर्घकाळाचा जर विचार केला तर आपली जी चिंता, ताणतणाव वाढू शकते आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्वाचं संतुलन बिघडू शकतं. क्वचित केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्येच फक्त संरक्षण निराशावादाचा तात्पुरता वापर केला जावा. आणि म्हणूनच इथं काय सांगितलेलं आहे की संरक्षणात्मक निराशावाद हा विशिष्ट किंवा काही प्रसंगांमध्येच वापरणं आपल्याला फायदेशीर असतं. आता हा फायदा किंवा हा तोटा जो आहे संरक्षणात्मक निराशावादाचा किंवा कुठल्या प्रसंगामध्ये कुठल्या गोष्टींमध्ये हा वापरायचं हे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असू शकतं. पण तरी देखील त्याचे जे परिणाम आहेत तर त्या परिणामांचा विचार करून आपण काय करू शकतो की आशावादी राहायचं का निराशावादी राहायचं हे आपण ठरवू शकतो. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण व्यक्तिगत नियंत्रण हा जो आपला पहिला टॉपिक आहे, व्यक्तिगत नियंत्रण आणि निर्णय प्रक्रिया, तर यामधला जो पहिला मुद्दा आहे व्यक्तिगत नियंत्रणाचा, तर त्या व्यक्तिगत नियंत्रणाचा मुद्दा आपण बघितलेला इथं आहे. या व्यक्तिगत नियंत्रणामध्ये आपण संवेदित नियंत्रण हा मुद्दा बघितला आहे. संवेदित नियंत्रणाचे फायदे बघितलेले आहेत. चुकीचे संवेदन आणि विषमायोजन हे पण बघितलेलं आहे. त्यामध्ये संपादित असहायता हा मुद्दा आपण बघितला आहे. त्यानंतर चौथी संकल्पना बघितली संपादित आशावाद आणि पाचवी संकल्पना बघितली संरक्षणात्मक निराशावाद. ठीक आहे. तर इथंपर्यंत हा व्यक्तिगत नियंत्रणाचा भाग संपला आहे. पुढच्या तासाला आपण निर्णय प्रक्रिया हा जो दुसरा भाग आहे या टॉपिकचा किंवा दुसरी संकल्पना जी आहे ते आपण इथं बघणार आहोत. थँक्यू.